नमस्कार. आज आपण एका फारच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत, अभिनय. आपल्याकडे काही जुने लेख आणि नोंदी आहेत, ज्यांच्या आधारे आपण ही कला जरा खोलवर समजून घेऊया. नमस्कार. हो, अभिनय खरंच एक खूप व्यापक आणि तितकाच रंजक विषय आहे. आज आपण काय करणार आहोत, तर अभिनयाची मूळ कल्पना काय आहे, त्याचे वेगवेगळे प्रकार कुठले, आणि महत्त्वाचं म्हणजे नृत्य, नाट्य, लोकनाट्य आणि अगदी आजचा सिनेमा, या सगळ्यामध्ये अभिनय कसा बदलत जातो हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. बरोबर. एक प्रकारे या कलेचा मुळापासून आढावा घेऊया. चला तर मग, कारण आपण सहज बोलतो अभिनय, पण त्यात इतके बारकावे असू शकतात हे मला जाणून घ्यायचंय. सुरुवात एकदम बेसिक पासून करूया का? अभिनय म्हणजे काय, एकदम सोप्या शब्दात? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नट जेव्हा एखाद्या भूमिकेतल्या भावना किंवा विचार प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी जी काही कृती करतो. कृती म्हणजे त्याच्या हालचाली असतील, हावभाव असतील, त्याचं बोलणं असेल, अगदी त्याची वेशभूषा, रंगभूषाही त्यात आलंच. पण गंमत म्हणजे आपल्या भारतीय परंपरेत याचं खूप छान विश्लेषण केलेलं आहे. भरतमुनींनी नाट्यशास्त्रामध्ये अभिनयाचे 4 मुख्य प्रकार सांगितलेत. 4 प्रकार? अच्छा, कोणत्या आहेत ते? पहिला आहे आहार्य. हा म्हणजे थेट नटाच्या कृतीचा भाग नाहीये, पण भूमिकेची ओळख पटावी म्हणून जी काही तयारी करतो आपण. वेशभूषा, रंगभूषा, दागिने असतील किंवा मुखवटे. अच्छा, म्हणजे जसं रावणासाठी 10 तोंडांचा मुखवटा किंवा गणपतीसाठी सोंड. अगदी बरोबर. ती झाली आहार्य तयारी, भूमिकेची बाह्य सजावट. ठीक आहे, हा झाला पहिला. दुसरा आणि हा खूप महत्वाचा, तो म्हणजे आंगिक अभिनय. हा खरं तर अभिनयाचा पायाच आहे. आंगिक? हो, म्हणजे शरीराच्या हालचाली, हातवारे, ज्यांना आपण मुद्रा म्हणतो, चेहऱ्यावरचे भाव, नजरेचा वापर. नटाचं शरीर हेच त्याचं माध्यम आहे इथे. सगळं काही यातून व्यक्त करायचंय. बरोबर. आणि तिसरा प्रकार? तिसरा आहे वाचिक, म्हणजे नटाने उच्चारलेले शब्द, संवाद असतील, गाणं असेल किंवा एखादा विशिष्ट आवाज काढणं असेल. जेव्हा नाटकांमध्ये काव्य आलं, चांगले संवाद आले, तेव्हा अर्थातच या वाचिक अभिनयाचं महत्त्व खूप वाढलं. आहार्य, अंगिक, वाचिक. आणि चौथा, तुम्ही म्हणालात तो जास्त महत्वाचा आहे म्हणून. हो, तो आहे सात्विक अभिनय. हा जरा जास्त खोलवरचा प्रकार आहे. म्हणजे इथे फक्त बाहेरून दिसणारं अनुकरण महत्वाचं नाही किंवा पाठ केलेले संवाद बोलणं एवढंच अपेक्षित नाही. मग काय अपेक्षित आहे? इथे नटाने त्या भूमिकेचं मूळ सत्व, म्हणजे तिचं अंतरंग, तिची खरी भावना समजून घेणं आणि ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं, त्यांना त्या अनुभवात सामील करणं हे महत्वाचं आहे. उदाहरणार्थ, समजा रामाची भूमिका करायची आहे, तर केवळ रामासारखं दिसणं किंवा बोलणं नाही, तर रामाच्या मनातली तळमळ, त्याचा संयम, त्याचा विचार, हे सगळं प्रेक्षकांना जाणवलं पाहिजे. नटाने स्वतः ती भावना अनुभवली पाहिजे किंवा कल्पनेने तरी ती तीव्रतेने जगली पाहिजे. तेव्हा तो सात्विक अभिनय होतो. ही खरी कसोटी आहे. वा, म्हणजे नुसती नक्कल नाही, तर त्या भूमिकेशी अगदी एकरूप होणं. कमाल आहे. पण हे 4ही प्रकार प्रत्येक कलेत सारखेच वापरले जातात की काही फरक असतो? जसं नृत्यामध्ये अभिनय कसा असतो? कारण असंही म्हणतात की पूर्वी अभिनय हा शब्द नृत्याशीच जास्त संबंधित होता. अगदी बरोबर बोललात. नृत्य ही खूप जुनी कला आहे आणि भरतमुनींचं नाट्यशास्त्र घ्या किंवा नंदिकेश्वराचं अभिनय दर्पण, या जुन्या ग्रंथांमध्ये अभिनयाचा विचार प्रामुख्याने नृत्याच्या संदर्भातच केलेला दिसतो, खास करून आंगिक अभिनयाचा. नृत्यामध्ये पण 2 गोष्टी आहेत बघायला गेल्या तर. एक आहे नृत्य, म्हणजे ज्यात फक्त तालबद्ध सुंदर हालचाली आणि पायांची ठेवण असते, सौंदर्यासाठी. अच्छा. आणि दुसरं आहे नृत्य, ज्यात भावदर्शन असतं, म्हणजे एखादी कथा, एखादी भावना शरीराच्या हालचालींमधनं सांगितली जाते. ह्या नृत्य प्रकारात आंगिक अभिनयाला खूप महत्त्व आहे. आणि भरतमुनींनी तर मुद्राभिनय, म्हणजे हातवाऱ्यांची जी एक भाषाच आहे, त्याला आंगिक अभिनयाचाच एक महत्त्वाचा भाग मानले. पण मग नाटकापेक्षा नृत्यातला अभिनय वेगळा कसा असतो नक्की? मुख्य फरक हा व्याप्तीचा आणि साधनांचा आहे. म्हणजे बघ, नृत्यामध्ये सहसा एका गाण्यातला किंवा कथेमधला एखादा छोटा प्रसंग सादर केला जातो. हो. नाटकासारखा मोठा कथाभाग, अनेक पात्र, वेगवेगळी दृश्य, नेपथ्य हे सगळं नृत्यात नसतं. त्यामुळे नर्तकाला बऱ्याच गोष्टी सूचकपणे दाखवाव्या लागतात, फक्त हावभाव आणि मुद्रांच्या माध्यमातून. म्हणजे कसं?
म्हणजे समजा गाण्यात झाडं, फुलं, नदी असा उल्लेख आला किंवा इतर पात्रांचा उल्लेख आला, हां. तर ते सगळं नर्तकाला आपल्या शरीराच्या हालचालीतूनच सुचवावं लागतं. अच्छा. आणि शब्दांचा थेट आधार नसल्यामुळे काय होतं की अंगविक्षेप, मुद्रा, चेहऱ्यावरचे भाव हे खूप स्पष्ट म्हणजे थोडे मोठे, ठळक करावे लागतात. जेणेकरून ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील. पण मग ते थोडे कृत्रिम नाही वाटत? हो, वाटू शकतात, कारण त्या हालचाली आपल्या रोजच्या जगण्यातल्या सहज हालचालींपेक्षा वेगळ्या असतात. त्या शैलीदार असतात, स्टायलाइज्ड असतात. नृत्याचं सौंदर्यच त्या कलात्मक हालचालींवर अवलंबून असतं. संवादांचा आधार असतो. त्यामुळे तो अधिक नैसर्गिक, सहज वाटणाऱ्या हालचालींमधून भावना व्यक्त करू शकतो. अर्थात प्रत्येक नृत्यशैलीची स्वतःची एक पद्धत आहे, एक भाषा आहे, एक तंत्र आहे. उदाहरणार्थ, भारतीय शास्त्रीय नृत्यांमध्ये कसं दिसतं हे? जसं की कथ्थकलीमध्ये बघितलंस तर हस्तमुद्रांची एक अत्यंत समृद्ध आणि क्लिष्ट अशी परिभाषा आहे. प्रत्येक मुद्रेचा एक निश्चित अर्थ आहे. हो. भरतनाट्यममध्ये सुद्धा मुद्रा खूप महत्वाच्या आहेत, पण कथ्थकळी इतक्या क्लिष्ट नाहीत कदाचित. मणिपुरी नृत्यात तुलनेने अभिनयाचा भाग कमी असतो, तर कथ्थकामध्ये सांकेतिकतेपेक्षा सहज नैसर्गिक भावाविष्कारावर जास्त भर असतो. अच्छा. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर नृत्यामध्ये शरीराच्या प्रत्येक भागाचा, अगदी डोळ्यांच्या पापण्यांपासून ते पायाच्या बोटांपर्यंत अत्यंत कुशलतेने वापर करून कधी सांकेतिक पद्धतीने तर कधी सहजपणे भाव पोचवला जातो. हे झालं नृत्याबद्दल. आता आपण नाटकाकडे वळूया. रंगमंचावर अभिनय करताना काय वेगळी आव्हानं येतात? रंगमंचावर कसं असतं, काही मर्यादा आहेत आणि काही सुविधाही आहेत. महत्वाचं म्हणजे तुमचा अंगिक अभिनय प्रेक्षकांना नीट दिसला पाहिजे आणि तुमचा वाचिक अभिनय म्हणजे संवाद स्पष्ट ऐकू गेले पाहिजेत. हो, अगदी शेवटच्या रांगेपर्यंत. बरोबर. आणि हे सगळं कशावर अवलंबून असतं? तर रंगमंचाची रचना कशी आहे, त्याचा आकार केवढा आहे, प्रकाश योजना कशी आहे, ध्वनी व्यवस्था कशी आहे, या सगळ्यावर. म्हणजे इथे तंत्रज्ञानाचा परिणाम होतोच? नक्कीच. नाटकातल्या अभिनयात पण आपल्याला साधारणपणे 2 मुख्य प्रवाह दिसतात. एक म्हणजे नैसर्गिक किंवा वास्तववादी अभिनय. म्हणजे रोजच्या जगण्यासारखा? हो, अगदी. आपल्या रोजच्या व्यवहारात आपण जसे वागतो, बोलतो, हसतो, रडतो तसा. आणि गंमत म्हणजे हास्य, अश्रू यांसारख्या ज्या मूलभूत भावना आहेत, त्या जगभर साधारण सारख्याच पद्धतीने व्यक्त होतात. त्यामुळे या नैसर्गिक अभिनयाचं आवाहन हे सगळ्यांनाच सहज पोचतं. आणि दुसरा प्रवाह? दुसरा आहे सांकेतिक किंवा लाक्षणिक अभिनय. हा प्रतीकांवर आधारलेला असतो. म्हणजे विशिष्ट हातवारे किंवा हालचाली किंवा बोलण्याची विशिष्ट पद्धत यांचा एक ठरलेला अर्थ असतो. अच्छा. पण हा अर्थपूर्ण कधी ठरतो? जेव्हा तो संकेत नटाला आणि प्रेक्षकांना दोघांनाही माहीत असेल, तरच तो संवाद साधला जातो. नाहीतर त्याचा अर्थ लागत नाही. पूर्वीच्या काळी म्हणजे जेव्हा वीज नव्हती, दिवे, मशालींच्या प्रकाशात नाटकं व्हायची, तेव्हा तर या सांकेतिक अभिनयावर जास्त भर असेल ना? अगदी बरोबर. तेव्हा प्रकाश कमी असायचा, तोही फक्त रंगमंचाच्या पुढच्या भागावर केंद्रित असायचा. त्यामुळे नटाला बऱ्याचदा प्रेक्षकांकडेच तोंड करून जरा मोठ्या आवाजात आणि स्पष्ट हावभाव करून बोलावं लागायचं. मर्यादा होत्या खूप. आता संपूर्ण रंगमंच लख्ख उजळून टाकता येऊ लागला. त्यामुळे नटांना फक्त रंगमंचाच्या रुंदीचा नाही तर खोलीचाही म्हणजे डेप्थचाही वापर करता येऊ लागला. ते रंगमंचावर कुठेही सहज वावरू शकत होते. म्हणजे हालचाली अधिक नैसर्गिक झाल्या असतील. हो, हालचाली अधिक स्वाभाविक झाल्या आणि पूर्वीचे जे अनेक कृत्रिम संकेत होते ते हळूहळू मागे पडले. अधिक प्रभावी आणि नैसर्गिक आविष्काराला संधी मिळाली. आणि याच काळात साधारणपणे स्त्रिया पण रंगभूमीवर यायला लागल्या, व्यावसायिकदृष्ट्या, बरोबर? त्याचा काय परिणाम झाला अभिनयावर? त्याचा तर खूपच मोठा परिणाम झाला. आधी कसं व्हायचं? पुरुषच स्त्रियांच्या भूमिका करायचे. हो. त्यामुळे अभिनयात एक प्रकारचा मोठेपणा, थोडा कृत्रिमपणा असायचाच. पण जेव्हा स्त्रिया स्वतः भूमिका करू लागल्या, म्हणजे महाराष्ट्रात साधारण 1930 नंतर हे सर्रास व्हायला लागलं, तेव्हा अभिनय आपोआपच अधिक सूक्ष्म झाला, अधिक संयत झाला. अच्छा, म्हणजे सहजता आली. हो, सहजता वाढली आणि मग भूमिकेचं बाह्यरूप दाखवण्यापेक्षा तिच्या अंतरंगात काय चाललंय ते मांडण्यावर जास्त भर दिला जाऊ लागला. म्हणजेच तो जो आपण आधी बोललो सात्विक अभिनय, तो अधिक महत्वाचा ठरला. हे आधुनिक रंगभूमीचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. आणि तुम्ही म्हणाला होतात की पूर्वी भूमिकांचे पण साचे असायचे. नायक, खलनायक, विदूषक. याला तुम्ही सरणीमूलक अभिनय म्हणाला होतात. हो, सरणीमूलक म्हणजे टाईपकास्टिंग सारखं, ठराविक साच्यातल्या भूमिका. नायक म्हटलं की तो असाच असणार, खलनायक म्हटलं की तसाच.
पण साधारण 19व्या शतकात साहित्यात आणि मग नाटकांमध्ये पण याविरुद्ध विचार यायला लागला काय विचार? की नाटकातली पात्र म्हणजे केवळ हे असे ठसे किंवा प्रकार नाहीत, तर ती आपल्यासारखीच खरी गुंतागुंतीची माणसं आहेत. त्यांच्यात चांगले वाईट गुण असू शकतात. हा विचार जसजसा रुजला तसतसा अभिनयाचा कल सुद्धा अधिक नैसर्गिक, अधिक मानसशास्त्रीय होण्याकडे झुकला. आणि इथेच मग स्टॅनिस्लॅव्स्कीचं नाव येतं, बरोबर? त्यांची मेथड ॲक्टिंग. अगदी बरोबर. रशियन दिग्दर्शक आणि महान गुरु कॉन्स्टँटिन स्टॅनिस्लाव्स्की त्यांनी ही मानसतांत्रिक अभिनय पद्धती किंवा ज्याला आपण मेथड ॲक्टिंग म्हणतो ती विकसित केली. त्यांनी काय सांगितलं की नटाने केवळ बाहेरून अनुकरण करू नये, तर भूमिकेच्या मानसिकतेत शिरावं, तिच्या भावना, तिचे विचार स्वतः अनुभवण्याचा प्रयत्न करावा किंवा निदान कल्पनाशक्तीने तरी त्या भावना जागृत कराव्यात. नटाचं शरीर, त्याचं मन, त्याच्या भावना आणि रंगमंचाचं तंत्रज्ञान या सगळ्याचा मिलाप साधून ती भूमिका जिवंत करावी. अच्छा. त्यांनी कृत्रिम, केवळ दिखावं अभिनयावर खूप टीका केली आणि त्यांची ही पद्धत आजही जगभरातल्या अनेक अभिनेत्यांसाठी आणि दिग्दर्शकांसाठी आदर्श मानली जाते. यातून एक महत्त्वाचा विचार पुढे आला की अभिनय म्हणजे केवळ नक्कल नाही, तर ते भूमिकेच्या आत दडलेल्या सत्याचा शोध घेणं आहे. हे सगळं झालं नागरी रंगभूमीबद्दल, पण आपल्याकडे लोकनाट्याची पण एक मोठी परंपरा आहे, जसं की तमाशा. तिथला अभिनय कसा वेगळा असतो? हो, लोकनाट्यांमध्ये साधारणपणे आपल्याला नागरी रंगभूमीवर दिसणारी सफाई किंवा ते बारकावे किंवा तांत्रिक गोष्टींचा अट्टाहास नसतो. तिथला भर असतो थेट प्रेक्षकांना भिडण्यावर, ऊर्जेवर आणि अर्थातच मनोरंजनावर. म्हणजे सजावट वगैरे कशी असते? अगदी साधी कामचालू सजावट असते. वेशभूषा, रंगभूषा पण तशीच जुजबी असते. भाषा पण रोजच्या वापरातली रांगडी बोलीभाषा असते. आणि अभिनयसुद्धा तसाच असतो. थेट, थोडा ढोबळ म्हणता येईल, पण नैसर्गिक ऊर्जेने भरलेला, कृत्रिमतेचा स्पर्श नसलेला. म्हणजे मग इथे सात्विक अभिनयाला वाव कमी मिळतो का? तसं म्हणता येईल. सुरुवातीचे जे लोककला प्रकार होते, जसं भारूड, गोंधळ, लळीत, दशावतार वगैरे, त्यात अभिनय हा बऱ्याचदा गायन आणि वादनाच्या साथीला असायचा, दुय्यम स्थानी, आणि तो बराचसा साचेबद्ध पण असायचा. पण तमाशासारख्या प्रकारात अभिनयाला जास्त महत्त्व आहे. इथे संवाद पण मोठ्या आवाजात चढवून बोलले जातात, अंगविक्षेप मोठे असतात, थोडे भडक असतात. अच्छा. सोंगाड्याचे हावभाव तर अगदी अतिरंजित हास्य निर्माण करण्यासाठीच केलेले असतात. नाचाची भूमिका बघितली तर ती अनेकदा विकृत विनोदी म्हणता येईल अशा शैलीत सादर केली जाते. विकृत विनोदी? हो, म्हणजे जरा वेगळ्या प्रकारचा विनोद. आणि हे सगळं का? तर बहुजन समाजाचं मनोरंजन हे मुख्य उद्दिष्ट असतं. त्यामुळे अभिनयात एक प्रकारचा भडकपणा आणि कधीकधी मोकळपणा येतो, जो कदाचित नागरी रंगभूमीवर आपल्याला दिसणार नाही. इथे एनर्जी आणि थेट संवाद साधणं जास्त महत्त्वाचं. याच संदर्भात एक छोटा मुद्दा आठवला. नकला म्हणजे मिमिक्री हा अभिनयाचाच प्रकार मानायचा का? कसा वेगळा आहे तो? नक्कल किंवा मिमिक्री हा अभिनयाचाच एक विशिष्ट प्रकार आहे, पण तो आपण जो आतापर्यंत बोललो त्या सर्जक अभिनयापेक्षा वेगळा आहे. कसा? बघ, नाटकात नट काय करतो? तो भूमिकेचा अर्थ लावतो, त्यात स्वतःचं काहीतरी घालतो. त्यामुळेच एकाच हॅमलेटची भूमिका गॅरिक, अर्विंग, ऑलिव्हियर यांनी वेगवेगळी केली. प्रत्येकाची स्वतःची अशी छाप होती. बरोबर. नकलांमध्ये हे स्वातंत्र्य नसतं. नक्कल म्हणजे काय? तर मूळ व्यक्तीची अगदी हुबेहूब प्रतिकृती साधायची. म्हणजे ज्या व्यक्तीची नक्कल करायची, तिच्या आवाजाची पद्धत, बोलण्याची ढब, तिच्या लकबी, हालचाली, तिचा स्वभाव, तिची वेशभूषा या सगळ्याचं तंतोतंत अनुकरण करायचं. अच्छा, म्हणजे फोटोग्राफीसारखं? अगदी. हे कौशल्य फोटोग्राफीसारखं आहे. जे आहे ते अचूक टिपायचं. यात स्वतःच्या कल्पनेला, सर्जकतेला वाव नसतो. हा प्रतिकृतीदर्शक अभिनय आहे, सर्जक नाही. खरंच खूपच वेगळ्या प्रकारे आहे. आता येऊया आजच्या काळातल्या सगळ्यात प्रभावी माध्यमाकडे, चित्रपट, सिनेमा. इथे अभिनय कसा वेगळा ठरतो? कारण असं ऐकलंय की इथे अभिनय तुकड्या तुकड्यांमध्ये शूट होतो. हो, हा सिनेमा आणि रंगभूमीमधला सगळ्यात मोठा आणि मूलभूत फरक आहे. सिनेमासुद्धा अवस्थानुकारह म्हणजे स्थितीचं अनुकरणच करतो, पण इथे नटाचा अभिनय हा एका सलगतेत नसतो. अच्छा. तर अनेक छोट्या छोट्या भागांमध्ये, ज्यांना आपण शॉट्स म्हणतो, त्यात तो चित्रित केला जातो. आणि हे सगळे वेगवेगळे तुकडे नंतर जोडून एक सलग परिणाम साधण्याचं काम दिग्दर्शक आणि संकलक म्हणजे एडिटर करतात, नट नाही करत.
आणि प्रेक्षक पण नटाला प्रत्यक्ष बघत नाहीयेत. बरोबर. प्रेक्षक पडद्यावर नटाची फक्त प्रतिमा बघत असतात. त्यामुळे रंगभूमीवर जो एक जिवंत, त्रिमितीय म्हणजे 3D अनुभव येतो ना, हां, तो मिळत नाही. तो इथे मिळत नाही. हो. सिनेमा मूलतः द्विमितीय असतो. अर्थात आता सिनेमा स्कोप, पॅनाव्हिजन, स्टिरिओफोनिक साऊंड अशा तंत्रज्ञानामुळे तो अनुभव अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातो. पण तरीही पण चित्रपटातल्या अभिनयाचे काही मोठे फायदेही आहेत बरं का. अच्छा, काय फायदे आहेत? सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे समीपवेध म्हणजेच क्लोजअप. कॅमेरा नटाच्या अगदी जवळ जाऊन त्याच्या चेहऱ्यावरचे अगदी सूक्ष्म हावभाव सुद्धा टिपू शकतो. जे रंगभूमीवर शक्य नाही. बरोबर. रंगभूमीवर शेवटच्या रांगेतल्या प्रेक्षकाला ते दिसणं शक्य नाही. त्यामुळे चित्रपटात नटाला अधिक सूक्ष्म, अधिक नैसर्गिक अभिनय करायला खूप वाव मिळतो. अजून? दुसरी गोष्ट म्हणजे कॅमेऱ्याची हालचाल. कॅमेरा मूव्हमेंट. नटाच्या हालचालींबरोबर कॅमेरा पण फिरू शकतो. त्यामुळे प्रेक्षकाला सुद्धा स्थलांतर केल्याचा अनुभव येतो. आणि दिग्दर्शक आपल्याला नक्की काय दाखवायचं आहे, कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं आहे, हे ठरवू शकतो. हवा तो दृष्टिकोन निवडू शकतो. म्हणजे इथे सुद्धा तंत्रज्ञानामुळे अभिनयाचं स्वरूप बदलतंय, जास्त नैसर्गिक अभिनयाला संधी मिळतेय असं म्हणायचंय का? नक्कीच. रंगभूमीवर जसे मोठे स्थूल हावभाव किंवा आवाज लावावा लागतो, तशी गरज इथे कमी होते. सूक्ष्मता, सहजता याला जास्त महत्त्व येतं. पण याची एक दुसरी बाजू पण आहे. काय? दुसरी बाजू अशी की नटाचं स्वातंत्र्य इथे थोडं कमी होतं. कारण त्याचा अभिनय हा तुकड्यांमध्ये विभागलेला असतो आणि तो दिग्दर्शक, कॅमेरामन, संकलक यांच्या कामाचा फक्त एक भाग बनतो. तंत्रज्ञान जशा सोयी देतं तशी बंधनं पण घालतं. याचंच एक उदाहरण आहे ना, ते कॅरी ग्रँटचं. हो, अगदी. प्रसिद्ध अभिनेते कॅरी ग्रँट यांनी एक छान उदाहरण दिलं होतं. त्यांना एका दृश्यात बर्फ टाकलेला चहा पीत संवाद साधायचा होता. तर ते म्हणाले की तो साधा चहाचा पेला कसा धरावा यावर किती बंधनं होती. म्हणजे तो तोंडाजवळ नेताना माईकमध्ये त्याचा आवाज येऊ नये, पेला चेहऱ्याच्या आड येऊ नये, ठेवताना आवाज होऊ नये, पेल्यावर प्रकाशाचं परावर्तन होऊ नये, बर्फाचा आवाज वेगळा येऊ नये, हणवटी विचित्र दिसू नये म्हणून मान कशी ठेवाली. अरे बाप रे, इतक्या सगळ्या गोष्टी. हो, इतक्या सगळ्या तांत्रिक गोष्टी सांभाळून मग तो सहज वाटणारा अभिनय करायचा. म्हणजे तंत्रज्ञान सोयी निर्माण करतं, तसंच ते काही बंधनं पण घालतं, हेच यातून दिसतं. खरंय. आणि दूरचित्रवाणी म्हणजे टेलिव्हिजन किंवा रेडिओचं काय, तिथे अभिनय कसा असतो? दूरचित्रवाणीचं तंत्रज्ञान बरंचसं चित्रपटासारखंच आहे. पण फरक एवढाच की जर थेट प्रक्षेपण असेल म्हणजे लाईव्ह टीव्ही असेल तर मात्र रंगभूमीसारखं सुरुवातीपासून शेवटपर्यंत सलग अभिनय करावा लागतो. पण पुन्हा कॅमेरा, लाईट्स, माईक या सगळ्या तांत्रिक मर्यादा पाळूनच. आणि रेडिओ तर पूर्णपणे वेगळा. तो केवळ श्राव्य माध्यम आहे. तिथे दिसण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे कलावंताला फक्त आवाजातून म्हणजे केवळ वाचिक अभिनयातून सगळा आशय, सगळ्या भावना पोचवाव्या लागतात. तेही रेडिओच्या तांत्रिक मर्यादा सांभाळून. म्हणजे प्रत्येक माध्यमाचं आपलं एक वेगळं आव्हान आहे अभिनयासाठी. बरं, हे सगळं शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकण्यासाठी काही सोय आहे का आपल्याकडे? काही संस्था वगैरे? हो, नक्कीच. अभिनय हे आता शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकता येतं आणि भारतात यासाठी खूप चांगल्या आणि महत्त्वाच्या संस्था आहेत. जसं दिल्लीत आहे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा म्हणजे NSD. हो, ऐकलंय. पुण्यामध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आहे, FTII. मणिपूरमध्ये नृत्यासाठी जवाहरलाल नेहरू मणिपुरी डान्स अकादमी आहे. आणि मुंबईत सुद्धा नाट्य आणि चित्रपट प्रशिक्षणासाठी अनेक चांगल्या कार्यशाळा, संस्था कार्यरत आहेत. अमृत नाट्य भारती साहित्य संघ आहे, रंगायन थिएटर वर्कशॉप आहे, अनेक आहेत. वा, म्हणजे खरंच किती मोठा आणि व्यापक आढावा घेतला आपण आज अभिनयाचा. अगदी भरतमुनींच्या प्राचीन संकल्पनांपासून सुरुवात केली, मग नृत्य, नाट्य, लोककला आणि अगदी आजच्या आधुनिक काळातल्या चित्रपट आणि टीव्ही माध्यमांपर्यंत अभिनयाचा प्रवास कसा झाला हे पाहिलं. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट माझ्या मनात स्पष्ट झालीय. काय? की अभिनय ही अशी कोणती एकच एक स्थिर गोष्ट नाहीये. तर माध्यम बदललं, काळ बदलला, त्याचा उद्देश बदलला की अभिनयाचं रूप पण बदलत जातं. अगदी बरोबर. प्रत्येक माध्यमाची स्वतःची अशी काही ताकद आहे आणि काही मर्यादा आहेत. आणि यशस्वी अभिनेता किंवा अभिनेत्री कोण? तर जो या मर्यादा ओळखून त्या माध्यमाला साजेशा पद्धतीने आपलं कौशल्य वापरतो. तंत्रज्ञान कितीही बदललं, माध्यमं कितीही बदलली तरी मूळ आव्हान तेच राहतं. प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोचणं, त्यांच्यापर्यंत भावना आणि विचार पोचवणं. बरोबर.
मग ते रंगमंचावरच्या मोठ्या आवाजातून आणि हावभावातून असो किंवा सिनेमाच्या पडद्यावरच्या एखाद्या अगदी सूक्ष्म कटाक्षातून असो. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया का? आज आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात आहोत. AI चित्र काढू शकतं, संगीत तयार करू शकतं, कदाचित अभिनय पण करू शकेल असं म्हटलं जातंय. पण भरतमुनींनी जो तो सात्विक अभिनय सांगितला होता, म्हणजे भूमिकेचं अंतरंग समजून घेणं, स्वतःच्या अनुभवातून आतून ती भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं, या मानवी अनुभवाच्या सखोल पातळीवरची नक्कल AI खरंच कधी करू शकेल का? काय वाटतं? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. नक्कीच.